नमस्कार. लव अँड जॉयमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. झणझणीत असे म्हटल्यावर प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या डोळ्यासमोर येते ते म्हणजे झुणका भाकरी. झुणका ही आपल्या महाराष्ट्राची ओळख आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. या ठिकाणी एका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल घालून तेल छान गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये मी आता अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा घालून घेतलेला आहे. आपल्याला जिरे मोहरी छान तडतडू द्यायचे आहेत. त्यानंतर मी थोडासा कढीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये घालून घेणार आहोत. कढीपत्ता घालून झाल्यानंतर मी या ठिकाणी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे. कांदा आपल्याला छान मीडियम फ्लेमवरच भाजून घ्यायचा आहे. गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर मी या ठिकाणी 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट घालत आहे. जिंजर गार्लिक पेस्ट आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. अशा प्रकारे जिंजर गार्लिक पेस्ट आपली छान भाजून झालेली आहे. आता मी यामध्ये अर्धा चमचा हळद घालणार आहे. त्यानंतर 2 चमचे धना पावडर आपण यामध्ये घालणार आहोत. त्यानंतर 2 चमचे लाल मिरची पावडर यामध्ये घातलेली आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला मी यामध्ये घातलेले आहे. मसाले आपण छान आता मिक्स करून घेणार आहोत. मी या ठिकाणी मसाल्याचा वापर खूपच कमी केलेला आहे, कारण माझ्या घरात लहान बाळ आहे, त्याच्यामुळे मसाला मी कमी वापरलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला वापरू शकता. त्यानंतर 1 वाटी मी या ठिकाणी बेसन पीठ घेतलेले आहे. बेसन पीठ आपल्याला थोडे थोडे करून यामध्ये घालून घ्यायचे आहे. आता उरलेले बाकी सगळे बेसन पीठ आपण यामध्ये घालून घेणार आहोत. आपल्याला बेसन हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही पाहू शकता बेसन खूप छान आपले मिक्स झालेले आहे. आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेणार आहोत. मीठ घातल्यानंतर आपल्याला बेसन छान मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून मीठ एका जागी पडणार नाही. त्यानंतर जर का आवश्यक असेल तर थोडे थोडे पाणी आपण यामध्ये घालून घेणार आहोत. अगदी 2 ते 3 चमचे पाणी यामध्ये घालायचे आहे आणि यावर आपण एक 5 ते 7 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहोत. 5 ते 7 मिनिटे झालेली आहे. आपण आता झाकण उघडून बघूयात. तुम्ही पाहू शकता झुणका आपला बनून तयार झालेला आहे. खूप छान शिजलेला आहे. अगदी 5 ते 7 मिनिटामध्येच आपला झुणका छान शिजून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे. झुणका अगदी मोकळा बनून तयार झालेला आहे. ज्यावेळेस घरामध्ये भाजीला काही नसेल त्यावेळेस तुम्ही झुणका बनवू शकता. झुणका अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये झटपट असा बनून तयार होतो. तुम्ही पाहू शकता खूप छान झुणका आपला बनून तयार झालेला आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्ही जर अजून चॅनेलला सबस्क्राईब केलेले नसेल तर खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे सर्वात आधी माझ्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि अशा प्रकारे लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू.